नमस्कार मंडळींनो, तुम्ही सगळ्यांनी छान छान कमेंट्स केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आणि एवढं प्रेम करता हे बघून मला खूप आनंद झाला. असंच आपल्या प्रेम राहू द्या, असेच सपोर्ट करा. तर तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हा सर्वांच्या ओवाळण्या तर झाल्या असतील, भाऊबीज करून झाली असेल आणि कोणाकोणाच्या नसतील झाल्या तर सांगा मग कमेंट्समध्ये कोणाकोणाची भाऊबीज करून झाली, कोणाकोणाची नाही झाली. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. शांतताई, शांतताई, ये ना रजनी, ये इकडेच आहे समोरच ये. अरे सिटी आली ना आपल्या मम्मी सोबत. बापा सिटी तर बघतच राहते, माझी मम्मी कुठे जाते म्हणून बघतच राहते. नुसती मागे मागे येते, घरी थांब म्हटली तर नाही. रजनी आता लहान आहे ना ते, मागे मागे नाही येईल पोरगी. आईच्या मागे मागे नाही जाईल तर कोणाच्या मागे मागे जाईल. नाही पण नसे ना, घरी राहिली मी, इकडे तिकडे कुठे गेली ना बस लागली मागे मागे. तसंच राहतात लहान मुली. आमच्या सोनू लहान होता तसंच नुसतं मागे मागे येत होता. आता मोठा झाला तर येते का? नाही येत. तो शाळेतून घरी आला की मी घरीच पाहिजे त्याला. नाही दिसली तर रडत होता. नाही तर मग कुंताच्या इथं जात होता विचारायला माझी मम्मी आली का म्हणून. हो माहित आहे, एक दोन वेळा आमच्या इथं आला होता. तेच तर, आता लहान आहे म्हणून येते मागे मागे. ये ना रजनी, बस ना, नाश्ता वगैरे कर. नाही ताई, आता जेवणच केलं आणि आलो आम्ही इकडे. ओवाळणी करायसाठी जाता हो माहेरी. आता तयारी वगैरे करावं लागेल. हो पाय, मी आनंद येईन म्हटली पण काम होते ना, त्याच्यामुळे मला यायला वेळ नाही मिळाली. म्हणूनच त्या दिवशी म्हणत होती घेऊन जा पैसे. का त्या दिवशी नेली असते, आली ना आता. नाही आल्या तुम्ही तर. आता ओवाळणीचं सामान वगैरे घेईन म्हटली, आपल्याजवळ पाहिजेत पैसे. ताईचे पप्पा तर येत आहेत म्हणा सोबत. पण कसं मग कोणती वस्तू वगैरे दिसली आपल्याला आवडली थोडाशी, मग महागाई राहिली आपल्याकडे राहिले पैसे तर आपण घेऊन घेतो, असं राहते ना. नाही बरोबर आहे, आपल्याजवळ पाहिजेत पैसे. हो म्हटलं आता शांतताई तर नाही आल्या, येईन म्हटलं तर चल म्हटलं मीच चालले जाते. हेचे पप्पा गेले कटिंग वगैरे करायला, येतो म्हणाले. आता म्हटले त्यांना वेळ आहे, अर्धा एक तास लागतेच. म्हटली येऊन जाते. वेळ आहे तर चला ना. आता तू नाही करत सिटी नाही करेल का? सिटी लड्डू चकल्या वगैरे खाते का? हो मावशी. कोणत्या पोटात खाते ही पोरगी? आता जेवण केलं ना, आता खातो म्हणते. नाही हो, लहान मुलांना आवडते, खाऊ दे आता तिला. उशीर होईल ना खातपर्यंत, मग येऊन जातील ना. तयारीच नाही झाली का म्हणतील तुमची? नाही होत ना. चल ये रजनी, सिटी या. हो येतो. मम्मी आज गावाला जाऊन का आपण? आता काय म्हणतात तर काय माहित तुझे बाबा. आणि वहिनीला पण फोन लावा लागेल, नाही तर ते जातील तिकडे ओवाळणीसाठी. आता असतील ना सुट्ट्या? किती दिवसाच्या सुट्ट्या आहेत तुम्हाला? रविवारपर्यंतच आहेत मम्मी, मग रविवारी जावं लागेल. हो का? मम्मी फोन लाव ना तर मामाजींना. आधी तुझ्या बाबांना विचारते ना काय म्हणतात तर तसे लावते मग फोन. आज जाऊन म्हणतात की नाही म्हणतात तर. आणि मम्मी आत्याही नाही आल्या ना? हो बाबा, त्यांचाही फोन नाही आला, त्यांनाही फोन लावून बघावं लागेल. आहेत का बाबा? आहेत घरी तुझे? समोर होते ना मम्मी पप्पाजी. जा बरं, आवाज दे बरं. मम्मी पप्पाजीच तर आले ना. काहून, का झालं? गुड्डी म्हणते मामाजीच्या गावी जाऊन का म्हणून विचारून राहिली. तर मी म्हटली तुझे पप्पाजी का म्हणतात तर विचारावं लागेल म्हटली. जाऊन का आज मग? नाही आज नाही जमत. काऊन नाही जमत आज? पप्पाजी जाऊन ना. अरे बेटा, तुझ्या आत्याचा फोन आला होता. आते येत आहे ना, तुझी आते येत आहे ओवाळणीसाठी. हो का? आते येत आहे का? केव्हा फोन आला होता? आताच आला होता, बोलत होतो मी आताच. फोन बंद केलो आणि इकडे चाललो तुला सांगायला. पिंकी कुठं आहे? पिंकी ना आंघोळीला गेली आहे. अजून काही म्हणत होत्या का ताई? काही विचारलं का सामान बिमान कोणता घेऊ का काही म्हणून? नाही फक्त येत आहो म्हणून सांगितलं. हो का? आणत असतील मग आपल्याच मताने. काहून, कोणतं सामान लागत होता का? लागत होता पण आता विचारलं नाही तर जाऊ द्या ना, जो आणतील तो आता. मग सांगून देते बहिणीला फोन करून, तुम्ही चालले जा म्हणून, आम्ही आज नाही येत म्हणून. त्या जाऊन येतील, ओवाळणी करून येऊन जातील. नाही तर फालतू मध्ये आमचीच वाट पाहत राहतील. हो सांगून दे ना, सांगून दे. उद्या येतो म्हणून सांगतो. काय म्हणता? आता मी का सांगू बाबा, उद्या जाणं होते की नाही होत तर? काहून नाही होणार जाणार? मग ह्या पोरी कुठे राहतील मग? आता येतो म्हणत आहेत एका दिवसासाठी मामेच्या गावी, तर येऊ द्या ना. तर मी कुठे नाही म्हणत आहो, पण कोणता एका गाडीवर 4 जण जमत नाही. मी म्हणतो त्याच्यापेक्षा बसने चालले जा तुम्ही तिघे मायली की. हो ना, सामान बिमान घ्यायचा राहते ना ओवाळणीचा. तर जमत नाही सामान घ्यायला, तिथं बस स्टॉप जवळ दुकानही राहतात. नाही तर मग माहेरूनच घेऊन घेशील. तिथं इथं 2 भांड्याचे दुकानही आहेत मोठ्या मोठ्या. हो आहेत वगैरे, पण महाग देतात ते भांडे. असे किती महाग देतात तर माहित नाही. लोक का घेतच नाही का तिथले भांडे? नाही ना पप्पाजी, तुम्ही पण याल ना, सोबत जाऊ ना. अरे बेटा, यायला काही नाही, गाडीवर आता जमत नाही ना. सगळे सारखेच झालो आपण तर कुठे जमते गाडीवर 4 जण, नाही जमत.
अहो तर मी काय म्हणते, तुम्ही मुलींसोबत गाडीने जाल, मी बसने येऊन जाईन. पाहू आता उद्याची उद्या. तू लावून घे फोन ना, सांगून दे आज नाही येत म्हणून आम्ही. हो लावते ना फोन. अजून का सामान लागते म्हणून विचारू नाही घेते. आई लक्ष्मी आज जाऊन म्हणते ओवाळणी करायसाठी. जा ना बापा, आता भाऊबीजेचा आहे तर जावं लागेल नाही तर का. कधी आज चालले का? हो आजच जाऊन म्हणते. तिच्या मावशीचा फोन आला होता ना, ते माझी साडी लक्ष्मीचे मावस भाऊ, त्यांनी फोन केला होता आज या म्हणून. मंडई आहे खरं त्यांच्या गावची. हो का, जा ना तर मग. आता फोन केला तर जा. हो आज आता तिथं थांबून मग उद्या सासूरवाडीत. असं तिकडे जाणार आहे का? होय लक्ष्मी मोठ्या आईच्या मुलाला ओवाळते ना, तर जावं नाही लागेल. हो अजून सामान वगैरे नाही झाला घेऊन. का घेते तर माहित नाही बापा, आता जाताना घेऊन म्हणत होती. मावशीचा आता फोन आला होता किती वाजे निघता म्हणून. निघू ना 2 वाजेकडे. उशीर नाही होईल का जास्त? नारायण जायचं आहे तर लवकर निघा. अजून सामान बिमान नाही झालाय घेऊन, तिथं वेळ लागेल. आई थोडा सलून मधून येतो ना. हो त्याच्या सलून मधून ये आणि मग निघा लवकर. सामान घ्यायसाठी वेळच लागते मग. आणि आता दुकानामध्ये इथं गर्दीच असेल. हो मी पटकन येतो सलून मधून. लक्ष्मी तयारी करून राहतो, मी येतो सलून मधून. लवकर याल म्हटलं. हो येतो ना, लवकर येतो. आई ओवाळणीसाठी कोणतं सामान घेऊ? आता मी काय सांगू बाबा कोणतं सामान घेते तर. काही घेऊन घेशील डब्बे बिब्बे. तिघे मावस भाऊ आहेत ना तुझे, तर मग 3 सामान घेते का? नाही तिघांना एकच सामान घेते. आता लग्न बिग्न व्हायचंच आहे ना त्यांचं. हो बरोबर आहे. तर मग पहा बाबा 500 पर्यंत घेते की 1000 पर्यंत घेते, आता मी काय सांगू. आता तिघे भाऊ मिळून घेते तर 500 रुपयाचा शोभणार नाही, 1000 रुपयापर्यंत घेऊन घेशील. हो मी पण तसाच विचार केली होती. आणि माझ्या मालपे भावाला 500 रुपयापर्यंतचे घेऊन घेईन सामान. हो घेऊन घेशील. आई तुम्ही नाही जात का ओवाळायला? जाते ना, आता तू आल्यानंतर मग जाईन मी. एकही वर्षी मी भाऊबीजेच्या दिवशी नाही जात. त्या वहिनी वगैरे जातात आपल्या माहेरी, मग 2-3 दिवसाच्या नंतरच जाते. हो का, जा कर पटकन तयारी कर, मग वेळ होईल अजून सामान वगैरे घ्यायसाठी. हो आई करते ना मी तयारी. ते भांडे आहेत थोडे जेवणाचे, ते घासून घेते मग करते तयारी. अरे इकडेच आहे ना तू तर. मी तर आता आवाज देईन म्हणत होतो, इकडे आहे का नाही बा. का म्हणता का झालं? दुकानामध्ये थोडासा थांब म्हटलं, येतो मी बाथरूम कडून. नारायणही नाही आहे, कुठेतरी जाताना दिसला मला, नाही तर तो थांबला असता दुकानामध्ये. हो तो सलून मध्ये गेला. मी थांबते ना तर थांबते. हो नारायणचे बाबा मी का म्हणते, नारायणला 2,000 रुपये देऊन द्याल. आता सासूरवाडीला चालला तर पाहिजेत त्याच्याजवळ पैसे. त्याला पैसे द्यावे लागतात का? त्याचे डेकोरेशन वगैरेचे ऑर्डरचे वगैरे राहतात ना त्याच्याकडे पैसे. हो राहतात, पण देऊन द्याल ना. आता कोणी ऑर्डरवाल्यांनी दिला की उधारी आहे काय, देऊन द्याल. नाही म्हणेल तर नको द्याल, पण सामान बिमान घ्यावं लागेल तर पाहिजेत ना पैसे. आता चालला का? हो आता जातो म्हणते सासूरवाडीला. आज आता भाऊबीज आहे तर जातील नाही का? नाही काही सांगितलं नाही ना नारायण ना. आता माझ्याजवळ सांगितलं. ठीक आहे ना, तर दे. जा दुकानामध्ये जा, आम्ही येतो बाथरूम कडून. हो जाते जा. हॅलो बोला राधाताई. झालं का वहिनी जेवण वगैरे? हो झाला ना जेवण, आताच झाला. तुमचं झालं का जेवण राधाताई? नाही वहिनी आमच्या व्हायचं आहे. हे जेवण करत आहेत लाडूचे पप्पा वगैरे. हो का, कशाची भाजी तर? वहिनी आमच्या इथं ना सुरणाची भाजी बनवल्या. हो का, आज बनवल्या का? आधी नाही बनवल्या का? बनवला होता ना वहिनी, नरक चतुर्दशीच्या दिवशी पण बनवला होता आणि आज पण बनवला. आवडते ना सगळ्यांना? हो सुरणाची भाजी आवडते. घरी आहे की नाही तर सुरून? आहे ना, आहे खोदली ना तर निघाला वगैरे. वहिनी ओवाळणीसाठी सामान कोणतं आणू? घ्या ना कोणता पण आपल्या मताने. नाही पण आता कोणता लागते, कोणती वस्तू नाही आहे सांगा. आता कोणती वस्तू सांगू बाबा? राधाताई एक काम कराल, 3 लिटरवाला कुकर घेऊन याल. हो का वहिनी? ठीक आहे मग. हो मग दुकानात गेल्यानंतर ना का घेऊ असा नुसता विचार करावा लागते. म्हटले विचारून घेते. कधी येतात मग? आजच येतात ना? येऊ 4 वाजेपर्यंत. हो का, या मग. काय करते लाडूबाई? लाडूबाई आहे ना, खेळून राहिली. हो का, या बाबा, आठवण आली लाडूची. हो येतो. ठीक आहे वहिनी मग. हो ठीक आहे राधाताई. हो सोनूचे बाबा. सोनू काऊन का झालं शांत? काऊन आवाज दिली? राधाताई वगैरे आज येऊन राहिल्या का? मम्मी आत्या आणि लाडू येत आहे. अरे वा, फोन आला होता का बाईचा? हो फोन आला होता. शांता बाईसाठी साडी घेतली होती ना, तर ब्लाऊज शिवायला टाकली का? हो दिली होती ना नेऊन सूर्यकांताकडे. तेही जाईन म्हणत होती बाबा भाऊबीजेला गावी जाईन म्हणत होती. गेली नाही मी साडी आणायसाठी. सोनू जाऊन बघ बरं, झाला असेल ब्लाऊज शिवून तर आणून घेशील. ठीक आहे ना मम्मी, जातो ना. हो थांब पैसे देते, चालला जा.
सोनू अजून लाडूसाठी बिस्किट वगैरे आणून घे घेऊन. हो पप्पाजी आणतो. सोनू भाऊ कुठं आहे? तिकडे समोर आहे मम्मी, फोनवर बोलून राहिला. हो का? दे ना तर मम्मी लवकर पैसे. हो हो देतो देतो. हा पोरगाई ना आता लाइटिंग बंद नाही करता का? रात्रंदिवस सुरूच ठेवते का? तर माहित नाही. चिक्कू, हे चिक्कू. अरे वा ताई, मस्त डेकोरेशन केले दरवाजाला तर. हो, या चिक्कूच्या काम आहे. रेडीमेडच घेऊन आणलं बा त्याने तर. फुलं आणशील म्हटली तर हारच बनवून आणून घेतला रेडीमेड. चांगलं आहे ना, तुमची मेहनत वाचली. आता आणलं बनवून तर का म्हणावं मग त्या पोराला. का बनवलं आता दिवाळीला ताई? माझी दिवाळी यावर्षीची अशी तशीच झाली बापा. का बापा, ताप आला होता ना मला तर. लक्ष्मीपूजनच्या एका दिवसाच्या आधी झोपलीच होती मी. कामं बिमं निघाले ना, मस्त कामं केले ना आता दिवाळीचे. हो आता करीन नाही तर का आता. मग काही बनवलेच नाही का? नाही ना, बनवली काल बनवली. मग लक्ष्मीपूजनाला नाही बनवली. हेच आपले वडे पुरी वगैरे बनवले. काल बनवली मग. हो का? का बनवलं तर? मी ना अनारसे आणि चकल्या बनवली. बापा तब्येतही चांगली नव्हती म्हणता ना, कधी तांदूळ टाकून दिले तर अनारसेचे. 4 दिवसाच्या आधीच टाकावं लागते ना अनारसेचे तांदूळ. आधीच टाकली होती, मग नंतर ताप आला ना मला. हो का? तू का बनवली तर दिवाळीला? मी ना बालुशाही आणि शेव बनवली. चिवडा आमच्या इथं ना यांना अनारसे नाही आवडत, दोघाही बापलेकांना. म्हणून मी काही बनवत नाही. नाही नाही, आमच्या घरी आवडीनं खातात म्हणा. कुठे चालले तर तू? तुमच्याच इथं आली बाबा. आता म्हणलं जाऊ दे, बोलवत तर नाही, आपणच जावा नाश्ता करायला. हो बापा बापा, जाऊ दे जाऊ दे, नाश्ता करायला आली म्हणते. असं होऊच नाही शकत. काहून ताई, काहून येऊ नाही शकत का? नाही नाही, कोणाच्या इथे जाते का तू? तुझे कपडेच राहतात शिवायचे. आणि जाते इथं कामानिमित्त, असे तर जात नाही. चल ना तर मग नाश्ता कर. नाही नाही ताई, मजाक केली. नाही नाही, मजाकाची गोष्ट नाही. खरंच ताई, मी मजाकच केली. मी कुंता वहिनीच्या घरी जात होते. इकडे बाहेर उभे दिसले म्हणून पलटून गेली. हो जा जा, मी नाही नाही म्हणा जायला, पण आता नाश्ता करूनच जा. नाही नाही ताई, आता मी जेवण केली. वाढणीला नाही जात का माहेरी? हो तर तेच विचारायला जात आहे मी. हे आमच्या इथं म्हणतात बसणं चालले जा म्हणून. तर कुंता वहिनीला विचारत होती ते कशाने चालले म्हणून. जर बसणं जात असतील तर मग मी त्यांच्यासोबत चालली जाईन. का म्हणतं तुमच्या इथले भाऊ येत नाही का? नाही येऊ म्हणत आहेत बापा. आता नाही येऊ म्हणत आहेत तर कशाला जबरदस्ती करायची? हो ते तर आहे म्हणा. आले का कावेरी व वाढायसाठी? नाही नाही, याच्याच आहेत, येतील आता. का घेतल्यानंतर सामान? का माहीत बाबा, विचारत नाही काही नाही, आपल्या जिचे ना आणतात. आता विचारला तर जो आपल्या घरी नाही आहे तो सामान सांगते माणूस, तर ना विचारतच नाही. आणि कधी असा खाजा घेऊन येईन का काही काही नाही, हात हलवत येते. अजून साडी वगैरे घेतल्या का मग? नाही घेतला साडी. साडी घेतला तर मग पसंत नाही येत. मी म्हटले पैसेच टाकून द्याल. मोठ्या घनघन करतात ना, माहीत तर आहे. घेतील आपल्या पसंतीनं. 1000 रुपये टाकून द्याल म्हटले. चल ना सूर्यकांता, एकच अनारसा टाकून बघ कसा बनला तर सांग. येते का नाही येत बनवता? हो बापा, तुम्हाला नाही येत काही सांगता. कसाही बनवून घ्यावा. चल ना, चल 5 मिनिट. का बाबा ताई, आता जेवणही झालं ना, आता चल करून राहिले. तरी जाते एक पोटामध्ये अनारसा. चला बापा, आता एवढाच आग्रह करून राहिले तर. ताई, हे दरवाजाची लाइटिंग तर सुरूच आहे ना? हो, त्या चिकूला आवाज दिली लाइटिंग बंद कर म्हणून, तर कुठं गेला तर माहित नाही. मोठा बहर कनाडा आहे, सुरूच ठेवते रात्रंदिवस. काही नाही होत. मस्त चिमचिम चिमचिम लाईट होऊन राहिले. स्टारचे आहेत नाही? हो, त्याला मोठा शौक आहे. राधा, का घ्यायचंय? घे लवकर. घेते बापा, आता दुकानात यायला उशीर नाही आणि तुम्ही घे लवकर म्हणून राहिले. आता ते दुकानवाले भाऊ तिकडेच आहेत, त्या दुसऱ्या गिरायकांना सामान दाखवत आहेत. नाही मग अजून सामान घ्यायचं आहे ना. नारळ, मिठाई, अजून काका लागते. नाही तर आता एक काम कर, मी सामान घेऊन आणतो. काका घेऊन आणायचं आहे तर नारळ, मिठाई, अजून का आणायचं आहे पानं मी घेऊन येतो. तू सामान बघून घे. हो, तुम्ही जाल तिकडे. आणि लाडूला कोण बघेल? ते सामान घेऊ देईल का मला? आता ते तुमच्या जोड आहे म्हणून चुपचाप आहे. माझ्या जोड आली की बस खाली उतरू दे म्हणते. थांबा, आता जास्त वेळ नाही लागत ना. वहिनीने कुकरच सांगितलंय, कुकरच घेते. बोला जी, बोला भाऊ, का पाहिजे? आता बघते बाबा हे का पाहिजे तर. बोला ताई, का पाहिजे? कुकर पाहिजे होता. असा कुकर पाहिजे, नवीन लेटेस्ट दाखवू का? नवीन म्हणजे कसा? नाही म्हटलं, नवीन चांगले स्टीलचे कुकर आलेले आहेत. हो दाखवा ना मग. हे समोरच आहेत ना, हेच आहेत. असं हे आहेत का? याच्यामध्ये ते आतून ढक्कन लावायचं तो नाही आहे का? नाही ताई, तो नाही आहे. आता ना असाच माल येतो ह्याच ढक्कनवाला. वहिनीला लावता येईल का नाही बाबा? सोपा आहे ताई. हो, मला तर येते म्हणा. ओवाळणीसाठी घेतात का? हो, आता भाऊबीज ओवाळणीसाठीच. अरे तर तुला लावता येते, वहिनीला सांगून देशील. त्या शिकतात पटकन. हो सांगेन ना. कितीपर्यंत आहे मग कुकर भाऊ?
2 लिटरवाला 1000 रुपयाला आहे आणि 3 लिटरवाला 1300ला आहे. बाप रे बाप, 1000 रुपये, 1300 रुपये, 600-700 रुपयाला तर कुकर मिळतो. हो ताई, जर्मनवाला आहे ना, जर्मनवाला आहे 800 रुपयाला 3 लिटरचा कुकर. पण याची क्वालिटी बघा आणि त्याची क्वालिटी बघा. आता तुम्ही चांगला पाहिजे म्हटलं म्हणून मी दाखवत आहो तुम्हाला. अहो लाडाचे बाबा, कसे म्हणता मग तुम्ही? कोणता घेऊ कुकर? तो 800 वाला घेऊ का, जर्मनवाला? चांगला घे ना, तो कशाला घेते? हा स्टीलचा चांगला कुकर आहे म्हणतात ना. छानही दिसते आणि नवीन माल आहे. हो, माझाही विचार तोच आहे. आता जर्मनचे कुकर तर सगळ्यांच्याच इथं राहतात. स्टीलच्या घेऊ म्हणतो. घे ना तर मग. अजय भाऊ, 3 लिटरवाला काही कमी नाही का त्याच्यामध्ये? नाही ताई, आता जीएसटी कमी झाल्यामुळे असे 100 रुपये कमी झाले तुमचे. नाही तर हाच कुकर आम्ही उन्हाळ्यामध्ये 1500 रुपयाला विकलो. आता तर 200 रुपये वाचत आहेत तुमचे. मी 1300 रुपये सांगितलं. आणि बस हा 3 लिटरमध्ये एकच पीस वाचलेला आहे. हे ना 5 पीस आणलं आम्ही काल, विकून गेले. आता हा एकच पीस आहे उरला. तुम्ही एकदा नेऊन तर बघा. अजून पुन्हा असाच कुकर पाहिजे म्हणून याल दुकानामध्ये. 1200ला लावून द्या ना भाऊ. नाही ताई, तो 2 लिटरवाला घेऊन जा, लावून देतो 900 रुपयाला मी. नाही दादा, तो लहान होईल ना. घेऊन जा ना ताई, का माहित नाही. 200 रुपये तर कमीच झाले आता ह्या कुकरवरती जीएसटी कमी झाल्यामुळे. अजय हो, दुकान आले भाऊ. हा डब्बा कितीपर्यंत येईल? हो, येतो. थांबा 2 मिनिट थांबा. सांगा ताई, लवकर सांगा. पाहिजे का कुकर? घेणार आता का घिन लावत आहे का ते 100 रुपयासाठी? बरं ठीक आहे, द्या. नाव वगैरे लिहायचं आहे का? हो, नाव लिहायचं आहे ना. सांगा मग, का नाव लिहायचं आहे? राधाताईकडून शांताराम भाऊच, भाऊबीज निमित्त सप्रेम भेट. बरं ठीक आहे.